नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 7 जानेवारीचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या भागात खूप थरार रंगवला आहे प्रेक्षकांनो, आणि आपल्या लाडक्या सुमन काकूसुद्धा पकडल्या गेले आहे. त्या कशा पकडल्या गेले हे माहिती करून घेण्यासाठी पूर्ण रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐका. सुरुवातीला सायली सुमन काकूंना फोन करून बघत असते, तेव्हा अर्जुन चैतन्याला पाठवतो, सायलीकडे जा आणि ती एवढं टेन्शनमध्ये का आहे हे तिला जाऊन विचारते, कारण मला तर काही सांगत नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी काही तुझं चिठ्ठी पोहोचवणारा कबूतर आहे का? अर्जुन म्हणतो, हो तसंच समज. मग आता चिठ्ठी तुझ्या गळ्याला बांधली आहे आणि जाऊन तू तिथे विचार. तेव्हा चैतन्य सायलीकडे जातो आणि तिला विचारतो, वहिनी ऑल ओके ना? तेव्हा सायली म्हणते, हो ठीक आहे. पण तिच्या लक्षात येतं की अर्जुननेच चैतन्याला पाठवलेलं असतं, म्हणून ती कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. तेव्हा चैतन्य तिच्याकडे मारामारी मागतो, म्हणजेच चहा कॉफी असं काहीतरी मागतो. तेव्हा सायली त्याच्यासाठी कॉफी आणून देते, पण मग त्याला त्याच खुर्चीवर बसून प्यायला लावते, अर्जुनकडे काही जाऊ देत नाही. तेव्हा सुमन काकू एका सावनामागे लपलेले असतात, तर तेव्हाच काहीतरी आवाज येतो. तर नागराज काका म्हणतात, कोणीतरी आहे इथे, तुम्ही दोघांनी जाऊन बघा आणि मी त्या आतल्याचं नळं बंद करतो. रघुचा साथीदार सुमन काकूंना इकडे तिकडे शोधायला लागतात. आणि दुसरीकडे सायली लगेच प्रतिमा आत्यांकडे जाते आणि त्यांना विचारते, सुमन काकूंचा काही फोन वगैरे आला का? तेव्हा प्रतिमा आत्या पण नाही म्हणतात, तर मी परत लावून बघते. तेव्हा सायली नको म्हणते आणि ती स्वतः लावते, पण तरीही फोन लागत नाही. परत सुमन काकू दाखवता. हा थरार आहे ना, बराच वेळ रंगवला आहे प्रेक्षकांनो. नागराज काका महिपत शिकरेंकडे येतात आणि त्यांना म्हणतात, अरे वा, महिपत अण्णाची तर खूप प्रगती झाली आहे, डायरेक्ट जमिनीवरून खुर्चीवर. मला सांगितलं तुझ्या माणसाने, खूप ओरडलास तू. बरं बाबा, आरडाओरडा करून झाले का तुझं आता? अरे तुझे पंटर खूपच प्रामाणिक आहेत बरं का. तुझ्या शब्दाखातीर ते मध्ये सुद्धा आले नाही आहे, कारण मी तसं सांगितलं तर महिपत शेठची वॉर्निंग आहे, अजिबात कोणी मध्ये जायचं नाही, आणि ते खरंच नाही आले रे, किती तू ओरडला तरी पण. आणि हे सगळं बोलणं सुमन काकू ऐकत असतात. नागराज काकांचं ते बोलणं बघून सुमन काकू खूप घाबरलेले असतात. त्या मागे सरकायला जातात, तितक्यात काहीतरी वस्तूला पाय लागतो त्यांचा आणि ती वस्तू पायावर पडते. तितक्यात ते ओरडतात. तर लगेच नागराज काकांना लक्षात येतं कोणीतरी आहे इथे. ते लगेच ओरडतात, कोण आहे रे इथे? तर दुसरीकडे सायली परत बाहेर येऊन बघते, कदाचित आतमध्ये नेटवर्क नसेल तर बाहेर तरी फोन येईल म्हणून, पण बाहेर पण काही फोन येत नाही. तर सुमन काकू एक भंगार गाडी असते त्याच्या मागे लपलेले असतात. नागराज काका इकडे तिकडे बराच वेळ शोधतात. नंतर त्यांचं लक्ष जातं, तर तिथे सुमन काकू बसलेले असतात. नागराज काका लगेच जोरात ओरडतात, सुमन. सुमन काकू तिथून पळ काढतात आणि त्यांच्या मागे नागराज काका पण पकडायला पळतात, पण सुमन काकू काही हातात येत नाही. त्यानंतर एका गाडीमागे लपून ते सायलीला फोन करतात. सायली फोन उचलते आणि सुमन काकू खूप घाबरलेले असतात. ते म्हणतात, सायली मी जे काही सांगते ते लक्ष देऊन ऐक, मला आत्ताच कळालं आहे. तितक्यात नागराज काका त्यांच्या तोंडावर हात ठेवतात. हा थरार खूप रंगवला हा प्रेक्षकांनो, खूप भयंकर दाखवलं सगळं, पण अंगाला क्षारच येतात बघून. नंतर सायली हॅलो हॅलो म्हणते, पण फोन तिथंच खाली पडतो. नंतर नागराज काका उचलतात आणि फोन बंद करतात. परत सायली कॉल करते, पण फोन बंद असतो. नंतर सायली लगेच सुमन काकूंना बघायला त्यांच्या घरी येते, पण दरवाजा बंद असतो, घरी कोणीच नसतं. तर त्यानंतर अर्जुन लगेच बाहेर येऊन बघतो, तर सायली कुठेच दिसत नाही. नंतर रूममध्ये पण जाऊन बघतो, परत खाली येतो, त्याच्या मागे चैतन्य बाहेर येतो. अर्जुन फोन करून बघतो, पण फोन काही लागत नाही. तर नागराज काका लगेच सुमन काकूंना त्याच घरात आणतात महिपत शिकरेला बांधून ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे प्रिया आणि साक्षी गप्पा मारत बसलेले असतात. प्रिया साक्षीला सांगते, तू जो व्हिडिओ केला होता ना, त्या व्हिडिओला अण्णा सरांपर्यंत पोचवायची सोय मी केली आहे. तेव्हा साक्षी पण खुश होते. ते म्हणते, काय सांगते प्रिया, तुला माहिती आहे अण्णा कुठे आहेत? प्लीज मला घेऊन चल ना. अगं किती दिवस झाले मी त्यांना बघितलंच नाही. तेव्हा प्रिया म्हणते, अगं मला माहीत नाही ते कुठे. तेव्हा साक्षी म्हणते, अगं आपण काहीही करून अण्णांना शोधायला हवं. तेव्हा प्रिया म्हणते, आपण नाही, मी शोधणार त्यांना, आणि तू बाहेर अजिबात पडू नको. तो ब्लॅकमेलर आहे ना, तो तुझ्यावर नजर ठेवून असणार. तेव्हा साक्षी पण म्हणते, खरं आहे तुझं. तेव्हा साक्षी म्हणते, प्रिया माझं आयुष्य इतकं खराब झालं आहे ना, 3 वर्षापूर्वी मी किती चांगलं आयुष्य जगत होते, आणि एक काय खून झाला माझ्या हातून, माझं आयुष्यच खराब झालं का पूर्ण. ती टेन्शनमध्ये असते. त्याच वेळेला सचिनचा मेसेज येतो. ते बघताना तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. तेव्हा ही प्रियाच्या लक्षात येते
प्रिया म्हणते की ही एवढी टेन्शनमध्ये असताना हिच्या चेहऱ्यावर स्माईल कसं काय आली. नंतर प्रिया म्हणते ठीक आहे साक्षी, मी येते, पण तू बाहेर अजिबात निघू नको. तर दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन दोघंही शोधत असतात सायलीला. चैतन्य फोन करतो, तो लागतो पण सायलीकडून कट होतो. नंतर सायलीचा परत फोन येतो चैतन्याला. तेव्हा अर्जुन लगेच तिला विचारतो कुठे आहेस तू, पण मग सायली काही बोलायला तयार नसते. चैतन्याला म्हणते चैतन्य भाऊजी, मी तुम्हाला फोन केला आहे ना, तर तुम्हीच बोला माझ्याबरोबर. तर अर्जुनला हे ऐकून राग येतो. त्यानंतर चैतन्य बोलतो बरं ठीक आहे वहिनी, तू कुठे आहेस. मग ते म्हणते मी रविराज काकांच्या घरी आहे. सुमन काकूंना बघायला आली होती, पण मग त्या काही घरी नाही आहेत, त्या खूप घाबरलेल्या दिसल्या म्हणून मी त्यांना शोधायला आली. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघंही सायलीला घ्यायला तिकडेच निघतात. तर दुसरीकडे नागराज काका सुमन काकूंना खुर्चीला बांधतात आणि मैपत शिकरे त्यांना हसतात की काय रे नाग्या, तू सुमन काकूंना पण ताब्यात ठेवू नाही शकला का. आणि सुमन काकूंना म्हणतात काय सुमन वहिनी, तुम्ही पण आलात का इथे. नंतर नागराज काका कापडाचा बोळा महिपत शिकरेंच्या तोंडामध्ये कोंबतात. तर सुमन काकू त्यांना जाब विचारतात तुम्ही या महिपतला इथं बांधून ठेवला आणि आता मला पण बांधून ठेवताय, तुम्हाला लाज वाटते का, बायको आहे मी तुमची. तेव्हा सुमन काकूच्या पण तोंडामध्ये कापडाचा बोळा घालतात आणि म्हणतात तुला लय मस्ती होती ना माझा पाठलाग करायची, मग आता ही तुझी शिक्षा आहे. आणि तुला जाणून घ्यायचं होतं ना महिपतचा माझा काय संबंध आहे, तेव्हा इथं बसून आता रात्रंदिवस ते बघत राहा, म्हणून तिथून निघून जातात. नंतर चैतन्य आणि अर्जुन सायलीजवळ आलेले असतात आणि अर्जुन खूप घाबरलेला असतो. तो तिला पटापट प्रश्न विचारतो की तू कुठे गेली होती, का गेली होती, सांगायचं ना, घरी एकदा मला बोलायचं. तेव्हा सायली म्हणते की सुमन काकूंबद्दल असं काही मला ठाम माहीत नव्हतं ना, मग कशाला मी सगळ्यांना त्रास द्यायचा, आणि चांगल्या गप्पा चालल्या होत्या, मग मी काही बोलली नाही. मग अर्जुन म्हणतो मला सांगायचं, आपण दोघं आलो असतो ना इथे, तू एकतर माझे फोन पण उचलत नव्हती, माझ्याशी बोलत पण नव्हती, आणि तुला काही झालं तर मी नाही राहू शकत. तुला माझ्यावर रागवायचं असेल तर रागव, नसेल बोलायचं तर नको बोलू, पण मला सोडून असं जाऊ नको. हे बोलणं ऐकून सायली बघतच राहते. त्यानंतर सायलीला जवळ घेतो, मिठी मारतो आणि नंतर सायली पण सॉरी बोलते. थोडा इमोशनल सीन दाखवला आहे हा. चैतन्य लगेच असा करतो, म्हणतो वहिनी तुम्ही सगळं करावं, पण एक गोष्ट करू नका, अशा न सांगता गायब होत जाऊ नका, कारण हे तुमचं बाळ आहे ना, खूप पॅनिक होतं, खूप अस्वस्थ होतं आणि त्याला मी हँडल नाही करू शकत. असं त्याला माझ्या पदरात टाकून जाऊ नका, कारण मी वकील आहे हो, आया नाही. इथे लगेच थोडा कॉमेडी सीन दाखवला आहे. अर्जुन म्हणतो बरं सुमन काकू कुठे, काही कळालं का. तेव्हा सायली म्हणते माझं आणि त्यांचं बोलणं झालं होतं, तेव्हा त्या रिक्षामध्ये होत्या, पण मग त्या आपल्या घरी पण नाही आहे, आणि मग रिक्षामध्ये त्या स्वतः गेले आहे का त्यांना कोणी घेऊन गेलं आहे, मला खूप काळजी वाटते. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की चैतन्य अर्जुनला विचारत असतो सुमन काकूंना कोणी किडनॅप केलं असेल का, आणि केलं असेल तर कुणी. तेव्हा अर्जुन म्हणतो मला फक्त एकाच माणसावर डाऊट आहे. तर दुसरीकडे लगे अर्जुन आणि रविराज काकांचा सीन बघायला मिळतो. रविराज काका अर्जुनला सांगत असता माझा सक्का भाऊ माझ्या भाऊजाईला मारहाण करतोय, न मला तिच्या शरीरावरच्या जखमा दिसल्या न मनावरच्या. तर दुसरीकडे अर्जुन घरी आलेला असतो आणि तो पोलिसांना फोन करतो. माझ्या काकू सुमन किल्लेदार ह्या गायब झालेल्या आहे आणि त्यांच्या गायब होण्यामागे नागराज किल्लेदार हेच असू शकतात, माझा त्यांच्यावर संशय आहे. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.